शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी झी24 तास सोबत बोलताना दिलेल्या मुलाखतीमध्ये खास करून मनसेला टार्गेट केलेलं आहे आणि या टीकेला उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत। काल आदित्य ठाकरे यांनी झी24 तासशी बोलताना म्हटलेलं आहे की आता गुजराती समाज ज्या प्रकारे मराठी लोकांवर अन्याय करतोय, कारण जे प्रकरण आता ईशान्य मुंबईमध्ये घडलं, जे प्रकार जाहिरातीमध्ये घडला, तर याला देखील मनसेचा बिनशर्त पाठिंबा आहे का? नाही, मुळात आदित्य ठाकरे आमच्याबद्दल बोलले याच्याबद्दल धन्यवाद मानतो, कारण ते म्हणालेले संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नाही। मग आत्ताच आदित्य ठाकरेंना बोलायची गरज का पडली? नंबर 1। नंबर 2, ईशान्य मुंबईमध्ये जो प्रकार घडला तिथे कुठेही मला हे दिसलं नाही की ते म्हणतात की तुम्ही मराठी आहात म्हणून आम्ही तुम्हाला येऊ देत नाही। आणि जर आता तुम्हाला मराठी माणसाची मतं पाहिजे, अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। म्हणून तुम्हाला आता गुजराती द्वेष आला का? जिलेबीनी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा ही स्लोगन कोणाची होती? मग त्या स्लोगनला नाचत नाचत कोण फिरत होतो? हेच उद्धव ठाकरे आणि हेच आदित्य ठाकरे होते ना। ह्यांच्या वरळीच्या इलेक्शनच्या वेळेला केम छो वरळी हा बोर्ड कोणी लावला होता? ह्याच आदित्य ठाकरेंनी लावलेला ना। मग आता निव्वळ मराठी माणसाची मतं आपल्याला पाहिजेत म्हणून यांचा गुजराती द्वेष जागृत झाला का? महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पक्षाच्या जन्मापासून आम्ही मराठी माणसासाठी लढतोय। मराठी माणसाचे मुद्दे आम्ही घेतले आहेत आणि जेव्हा आम्ही मुद्दे घेत होतो ना मराठी माणसाचे, जेव्हा रेल्वेचं आंदोलन करत होतो, मराठी माणसाचं आंदोलन करत होतो, मराठी पाट्यांचं आंदोलन करत होतो, त्यावेळेला उद्धव ठाकरे आपलं शेपूट घालून घरी बसले होते। हे आदित्य ठाकरेंनी विसरू नये। परंतु त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत खास करून ह्या दोन घटनांच्या माध्यमातून, त्यावर काय बोलणं आहे की तुम्ही तुमचा पाठिंबा असणार आहे का की या संदर्भात? मुळात त्यांना मराठी म्हणून हाकलवलंय हा खोटा प्रचार आहे आदित्य ठाकरेंचा, कारण त्याने ईशान्य मुंबईमध्ये मराठी माणसाची मतं पाहिजेत म्हणून हा खोटा प्रचार करताय। जर मी खरोखर शिवसैनिक असेल आणि मला जर असं कोणी अडवलं ना तर तिथल्या तिथे कानफाटात मारली असती। मनसेने तर मारलीच असती कानफाटात, की तुम्ही मराठी म्हणून जर आम्हाला अडवाल तर कानफाटात पहिली बसेल आणि आम्ही मारली असती। हे कसले बुलचट? जर त्यांना खरोखर मराठी म्हणून अडवलं तर तिथल्या तिथे कानफाटात मारायला पाहिजे होती। तक्रारी कसल्या करताय? शंड आहे ते लोक। मग जर ह्यांना जर महाराष्ट्रात मराठी म्हणून अडवत असतील कुठल्या सोसायटीत आणि हे तक्रारी करत फिरत असतील तर हे शंड आहे। आणि कानाखाली वाजवली तिकडल्या तिकडे, याचं कारण यांना मराठी म्हणून अडवलं नाही। त्या जे कोण होते ते सोसायटीचे त्यांनी सांगितलेलं की ऑलरेडी भाजपनी वेळ घेतलेली, त्याच्या आधी मनसेचे कार्यकर्ते आमच्याकडे येऊन गेले, त्याच्यानंतर ती वेळ क्लॅश व्हायला नको म्हणून त्यांना आम्ही सांगितलेलं दुसरी वेळ द्या। हे त्याचं खरं कारण आहे। पण मराठी माणसाची मतं कशी मिळवायची ह्याच्यासाठी खोटेपणा करायचा, नाटकं करायची, हे शिवसेनेची उबाटा गटाची गणित आहेत आणि त्या गणिताप्रमाणे ते वागत आहेत। त्या जाहिराती संदर्भात काय होतं? तुमची भूमिका त्या संदर्भात आलेली नाही ना? आली ना, आम्ही मांडली। तुम्ही दाखवत नाहीत त्याला मी काय करू? आम्ही स्पष्ट भूमिका मांडली त्याच्या संदर्भात की हे असलं खपून घेणार नाही, आम्ही कधीच खपून घेतलं नाही। ह्या सगळ्या गोष्टी खपून कोणी घेतल्यात? हे उबाटावाल्यांनी घेतल्यात, कारण यांना भैयांची पण मतं पाहिजेत, यांना गुजराती लोकांची पण मतं पाहिजेत, यांना मराठी माणूस सोडून सगळ्यांची मतं पाहिजेत। आम्ही या गोष्टीत कधीच प्रतारणा केली नाही। आम्ही जाऊन कधीच बोललो नाही गुजरात्यांच्या मेळाव्यामध्ये, हेच बोलले। त्यामुळे ह्यांनी आम्हाला शिकवू नये। आमची भूमिका स्पष्ट आहे। या प्रकारे कोण करेल तर पहिले लाथ पडेल आणि आम्ही लाथा मारलेल्या आहेत। यांनी कधी लाथा मारल्यात सांगा? आत्ता अदानीच्या विरुद्ध मोर्चा काढला धारावीमध्ये, काय केलं पुढे त्या मोर्चाचं? का आदित्य ठाकरे शेपूट घालून कपाटात बसले? काय झालं मोर्चाचं सांगा ना मला? अदानीच्या विरुद्ध धारावीमध्ये मोर्चा काढला, काय केलं पुढे त्याचं? यांच्या जाहीरनाम्यात पण उल्लेख नाही त्याचा। आदित्य ठाकरे म्हणजे मराठी नाही, संजय राऊत म्हणजे मराठी नाही, हे दोघं म्हणजे महाराष्ट्र नाही, आणि आता हे लोक म्हणजे शिवसेना सुद्धा नाही। राज ठाकरे यांनी आता महायुतीच्या नेत्यांचा प्रचार सुरू केल्यामुळे आता ठाकरे गट आक्रमक झालेला आहे असं पाहायला मिळतं। यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आज लोक यांना विचारत नाही, यांचा खोटेपणा उघडा पडलेला आहे। यांना कधीच मराठी माणसाची लाईचना कोणी केला? शिवसेना भवनमध्ये उत्तर भारतीय दिन कोणी साजरा केला? जिलेबीनी फाफडा आणि उद्धव ठाकरे आपडा ही स्लोगन कोणी दिली? केम छो वरळीचे बोर्ड कोणी लावले? हे आम्हाला शिकवणार? हे आम्हाला विचारणार?
यांच्यामध्ये नैतिकता तरी आहे का मनसेला प्रश्न विचारायची? जेव्हा आम्ही भोंग्याचं आंदोलन केलं त्यावेळेला यांनी भोंगे ऑथराईज करायचं, मशिदींना काम करून दिलं, हे आम्हाला प्रश्न विचारणार? यांची लायकी नाही आम्हाला 5 पैशाचा प्रश्न विचारायची, कारण हे यांनी स्वतः शेण खाल्लेलं आहे आणि त्यांच्या तोंडाला शेणाचा वास येतोय. भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यावरून त्यांनी भाजपला देखील हे केलं की उपस्थित केलेलं आहे की ज्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली ते तुम्हाला आता चालतात का, त्यांचा बिनशर्त पाठिंबा चालतो का? आणि त्याचबरोबर जैन समाजाला देखील विचारलं गेलं की तुमच्या डेरासरसमोर यांनीच कोंबड्या नाचवल्या होत्या, त्यांचा देखील तुम्हाला बिनशर्त पाठिंबा आहे, काय? मुळात विषय असा आहे, डेरासर समोर आम्ही कोंबड्या नाचवल्या नव्हत्या. आमचा विषय होता की ज्याला जे खायला पाहिजे ते त्याला खायला मिळायला पाहिजे, कॉन्स्टिट्यूशनने दिलेला राईट आहे, त्याच्यासाठी आम्ही भांडण केलं. मग आम्ही केलं तर चुकीचं केलं का? जर आम्हाला तुम्ही सांगा, आम्हाला तुम्ही नाही शिकवायचं ना की आम्ही व्हेज खायचं का नॉन व्हेज खायचं, तो आमचा अधिकार आहे. मग आम्ही हे चुकीचं केलं असं जर शिवसेनेला वाटतंय का ते स्पष्ट करा. त्यावेळेला मराठी माणसाला रेल्वेमध्ये नोकरीवर नाकारलेली म्हणून आम्ही केलेलं आंदोलन चुकीचं होतं का बरोबर होतं, याचं पहिले आदित्य ठाकरेंनी उत्तर द्यावं, मग असले प्रश्न विचारावेत. याचाच अर्थ त्यांना मराठी माणसाबद्दल प्रेम नाही. जर त्यांना आमचं आंदोलन चूक वाटतंय याचा अर्थ मराठी माणसावर प्रेम नाही. मग आता गळा कशाला काढताय? मराठी विरुद्ध गुजराती अशा प्रकारचं वातावरण निर्माण करून मुद्दाम जाणीवपूर्वक निर्माण केलं जात आहे. मराठी माणसाची मतं आपल्याला मिळावी त्यासाठी ह्यांना 1% पण मराठी माणसाबद्दल प्रेम नाही. कारण यांच्या 25 वर्षाच्या काळात महापालिकेमध्ये कुठला मराठी कॉन्ट्रॅक्टर यांनी उदयाला आणला? सगळ्या गुजराती मारवाड्यांनाच कामं दिली ना. मग का 25 वर्षात जमलं नाही तुम्हाला मराठी माणसाला कुठलं काम द्यायचं महापालिकेतलं? का मुंबईतला मराठी माणूस तुम्ही दूर वसई विरारनी कल्याण डोंबिवलीला फेकलात? याची उत्तरं पहिले आदित्य ठाकरेंना द्यावी लागतील, मग दुसऱ्यांना प्रश्न विचारायचा अधिकार आहे. धन्यवाद. तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ मराठी विरुद्ध गुजराती असं वातावरण निर्माण करून मराठी लोकांची मतं आपल्याकडे वळवण्यासाठीच अशा प्रकारचं वक्तव्य हे त्यांनी केल्याचं मनसेचं मत आहे. कृष्णा पाटील, झी 24 तास, मुंबई.